अपहरण भाग 14. दुसऱ्या दिवशी सकाळी. आज सावी खूप लवकर उठली. सावी खाली हॉलमध्ये बसली होती. तेवढ्यात अचल तिच्याकडे येतो आणि तिला फोन देतो आणि म्हणतो, अभिला तुझ्याशी बोलायचे आहे. हे ऐकून सावी मोबाईल घेते आणि अचलला थँक्यू म्हणते आणि तिच्या खोलीत जाऊन सावी अभिला म्हणते, तुम्ही दोघे ठीक आहात ना? कियारा तुम्हाला कुठे घेऊन गेली या? अभि सावीला म्हणतो, आम्ही अगदी ठीक आहे. कियारा आम्हाला एका फार्म हाऊसमध्ये घेऊन आले आहे आणि आज सकाळीच इथून निघून गेली. ती अभिशी आणखी काही वेळ बोलते आणि नंतर तिला स्वतःची आणि मीराची काळजी घेण्यास सांगून कॉल डिस्कनेक्ट करते. अचल ऑफिसला जाण्यासाठी रेडी होतो आणि खाली हॉलमध्ये येण्यासाठी निघतो. सावीकडून मोबाईल घेण्यासाठी सावीच्या खोलीत येतो. सावी डोळे मिटून पलंगावर कुरवाळलेली त्याला दिसली. तिने पोट घट्ट धरले होते. अचल सावीला म्हणतो, काय झालं ते सांगशील का? सावी वारंवार अचलचा प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत होती. अचल सावीला हाताशी धरतो आणि तिला त्याच्याकडे वळवतो आणि म्हणतो, मी तुला काहीतरी विचारतोय. सावी अचलला म्हणते, मुलीचा प्रॉब्लेम आहे, हे तुला समजणार नाही. अचल म्हणाला, मग तुझी मासिक पाळी सुरू आहे हे तू थेट का नाही सांगत? अचल पिरियड्सबद्दल सामान्यपणे बोलत असल्याचे पाहून सावी त्याच्याकडे विचित्रपणे पाहते. सावीच्या बोलण्याकडे लक्ष न देता अचल खोलीतून बाहेर पडला. काही वेळाने अचल ग्लासमध्ये काढ्यासारखे काहीतरी घेऊन येतो. सावी, हे काय आहे अचल? सावीच्या दिशेने ग्लास देत म्हणाला, हे पी, तुला वेदना कमी होतील. सावी अचलच्या हातातून ग्लास घेते, पण नंतर काहीतरी विचार करून ती अचलकडे बघते आणि म्हणते, तुला याबद्दल इतके कसे माहीत आहे? तुला कोणी गर्लफ्रेंड आहे का? अचल सावीकडे पाहतो आणि मग हो म्हणतो आणि आम्ही दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतो. माझ्या प्रेयसीला त्रास होऊ नये म्हणून मी तिच्यासाठी हा काढा बनवायला शिकलो. सावी हळुवारपणे कुरकुर करते आणि म्हणते, गर्लफ्रेंड? सावीच्या डोळ्यातली चिडचिड अचलला स्पष्ट दिसत होती. सावीला अधिक चिडवण्याच्या उद्देशाने अचल हे सांगतो.